श्री क्षेत्र धोत्रा येथून विशाल जलसिंग जाधव धोत्रा ग्रामस्थ आपणास सांगू इच्छितो की धोत्रा येथे सिद्धेश्वर महाराज संस्थान या संस्थांची विश्वस्त निवडण्याबाबत आम्ही माननीय न्यायालयामध्ये एक अर्ज दाखल केला होता। त्या अर्जाला उत्तर देताना न्यायालयाने आम्हाला सांगितले की आपण ग्रामसभेमार्फत या ठिकाणी दोन गटाचे जे वाद आहे ते ग्रामसभेमार्फत शांततेत निवडून या ठिकाणी 11 जणांची एक कमिटी आम्हाला द्या अशा प्रकारचा आदेश त्यांनी दिला होता। त्यानुसार ग्रामसभेने कारवाई केली आणि एक ग्रामसभेचं नियोजन 2 ऑक्टोबरला केलं होतं। तर या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकांनी रमेश जट्टेवाड यांनी एकतर्फी एकाच गटाला न्याय द्यायची भूमिका घेतली आणि त्यातून आम्ही जे 31 नावं या ठिकाणी दिले होते ते 31 नावापैकी फक्त एकाच गटाचे माणसं त्या कमिटीमध्ये घेऊन चॅरिटी कमिशन यांच्याकडे तो ठराव त्यांनी परस्पर दिला। त्या ठरावाबाबत कसलीही गावकऱ्यांना कोणतीही प्रत दिली नाही आणि यातून गावामध्ये आमच्या अगोदरच वादाचं वातावरण आहे। अगोदरच बऱ्याच केसेस अजिंठा पोलीस स्टेशनला आहेत। याबाबत आपण सविस्तर चौकशी करू शकता। गावात या प्रकरणामुळे अजून वाद वाढण्याची शक्यता असून याबाबत नेमकं मागणी काय तुमची? आमची मागणी अशी आहे की सदर जो ठराव ग्रामसभेमार्फत समोर यांनी पाठवला जो चुकीचा आहे आणि हा जो भ्रष्ट ग्रामसेवक आहे याच्यावर तात्काळ कारवाई करून याला तात्काळ निलंबित करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे। तुमच्या मागण्या न झाल्यावर पुढची काय भूमिका राहील तुमची? मागण्या जर आमच्या मान्य झाल्या नाही तर आमचं आज हे साखळी उपोषण या ठिकाणी आहे। आम्ही याच्यानंतर ह्या उपोषणाची तीव्रता अधिक वाढवून या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करू याबाबत आम्ही प्रशासनाला कळवत आहोत।